सायंकाळी सोन्याच्या चिमण्या उडत होत्या सोन्याच्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ये पग पग लगता डेरा. सूरज सबसे पहले डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. आपल्या महाराष्ट्रातल्या आयांना आया जरा जागे व्हा. आपण आज जेव्हापासून मंडपात आलोय ना तेव्हापासून या चिल्लर पोरांनी खूप त्रास दिलाय, विक्षेप करतात आहे. आईच्या हातात संस्कारांची शिदोरी असते, आईच्या हातात संस्कारांची शिदोरी असते. कित्येक बाप आज काय म्हणतात माहिती का, पोरगा माझा माणिकचंद खातो, पोरगा माझा तंबाखू खातो. ताई पोरगा माझा ऐकत नाही, लय बाप सांगतात आम्हाला. कित्येक बाप फोन करून रडतात सुद्धा बरं का. आणि आया ऐकत चला, कीर्तनाला पोरांना घेऊन येत चला, धर्म कार्यात घेऊन जात जा, घेऊन जात जा आणि त्यांना शिकवत चला, त्यांना जरा शिकवत चला, बोलत चला, घेऊन बसत चला. हेच योग्य वेळ आहे. एकदा वेळ गेली ना परत येत नाही. आपल्या महाराष्ट्राला 2 आया लाभल्या, आपल्या महाराष्ट्राला 2 आया लाभल्या. त्यांच्यामुळे आज आपण हे धर्म मंडळ होते बरं का. एक आई अशी होती, बाळाला पाळण्यात घालायची, बाळाला पाळण्यात घालायची आणि दोरी हलवता हलवता म्हणायची, हा देह नाशिवंत मलमूत्राचा, हरे हर शिवंत मलमूत्राचा बागा, हरे हर शिवंत मलमूत्राचा बागा. वैद्य मगाजरे तुम्ही कितकाचा सागा, वैद्य मगाजरे तुम्ही कितकाचा सागा. दुसरी आई अशी, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. गुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, गुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा
शेवटचे 10 मिनिटं घेणार आहे. आता आपण अभंगाकडे बोलू. ऍड्रेस सांगितला. जा कुठं? जाई लगे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेर आपुलिया. म्हटले बरं ठीक आहे, तुम्ही माहेरी गेले, पण माहेरचे देतील याची शाश्वती काय? कित्येक कित्येक पुरुष प्रधान संस्कृती बरं का, पुरुष प्रधान संस्कृती लक्षात आली आहे त्यांच्या. पुरुष प्रधान संस्कृतीचं असं मत आहे की बाबा माझ्या बायकोचं पहिलं बाळंतपण तिच्या आईने करावं, माझ्या बायकोला अडीनडीला मदत माहेरच्यांनी करावी, मी अडचणीत सापडलो, माझ्या गाडीचा हप्ता थकला, सासरच्या लोकांनी भरावा, माझ्या मुलीचं लग्न निघालं तर मामाला कन्यादान म्हणून त्याच्या लोकांनी 1 तोळा टाकावं. असं पुरुष प्रधान संस्कृतीचं मत आहे. पण शास्त्र असं सांगतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करता त्यावेळेस तुमचा संबंध संपला. मग तुमची बाप देतील याची शाश्वती काय? समजा या खदाला चिंचिंग असेल ना, तुम्ही मस्त म्हणसाल का बाबा आमच्या सासऱ्याने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, करणार नाही ना. तर ज्ञानोबराय म्हणतात बाबा माझं बाप चिंचिंग नाही ना, माझ्या बापाचं जर प्रॉपर्टीचा त्याच्या अंधकरणाचा विचार जर करायचा म्हणलं ना, पंढरपूर पाठणी गा महाराज हा सार्वभौम तो देणार आहे. विटेवरीच्याची पाऊले समान सुरू आहे तो, देणार आहे तो. आणि असा विषय तो देणारा असा आहे ना, तो माझा बाप चिंचिंगा नाहीये. म्हटले अहो असतात ना, त्याच्यासाठी उदाहरण देईन मी. एका गावचा पाटील होता. काय होता? पाटील. तुमच्या गावात पाटील आहे का? हा आमच्या खेड तालुक्यातलं सांगते बरं का, सासरचा पण नको, आपल्या डायरेक्ट माहेरचा. हा एक पाटील होता. पाटलाला मित्र होते वारकरी एकच, आणि बाकीचे मित्र असे. असा पाटील होता ना, दररोज सकाळी एकाचा चहा दुसऱ्याचा सिगारेट ओढायचा आणि पारावर जाऊन बसायचा. त्याला वारकरी मित्र म्हणायचा भाऊ ह्या वर्षी वारीला चल. काय म्हणायचं? भाऊ ह्या वर्षी वारीला चल. तो पाटील दरवर्षी एक कारण नवीन शोधून काढायचा. काय म्हणायचं माहिती का? ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालंय, दुसऱ्या वर्षी पाईपलाईन केली, तिसऱ्या वर्षी वावर घेतलंय, चौथ्या वर्षी भावाच्या पोराचं लग्न करायचंय, आणि करायला सांगायचं. पण वारकरी मित्र आता बघा, संगत करो सजन की तो बढ़त बढ़त जाए, संगत करे गधे की तो लाभ खाते जाए. जर तुम्ही चांगल्याची संगत केली, एक ना एक दिवस तुम्हाला भगवान परमात्म्याचा दरबार तो दाखवणार आहे. आणि जर तुम्ही नालायकाची संगत केली, तो तुम्हाला कुठेतरी मार खाऊन आणणार आहे. विठ्ठल विठ्ठल. हा वारकरी मित्र होता. वारकरी काय म्हटलं माहिती का? भाऊ काही असू दे, येत ना तुला वारीला नेणार. आता पाटील म्हणला मी एकटा मागून येणार नाही आणि 15 दिवस मला चालणं होणार नाही. वारकरी मित्र म्हणला भाऊ मी तुझ्यासाठी थांबतो. तोंडल्या मोडल्यावरती दिंड्या गेल्या, अनेक सोहळे एकत्र यायला सुरुवात झाली, आणि पाटील आणि पाटलाचा मित्र वारकरी मित्र चालले पंढरपूरला. पंढरपूरला गेले, पिराच्या गुरुलीपर्यंत गर्दी झाली. हा पाटील काय म्हणायला लागला माहिती का? भाऊ आपल्याला गर्दी सहन होत नाही आणि तुमचं तंबून बिंबून आपल्याला जमणार नाही, आपल्याला रूम घ्यायला लागेल. मस्तपैकी पुढे गेला पाटील, हॉटेलची रूम बुक केली आणि दोघ जण एकत्र राहायला सुरुवात झाली. दशमीचा दिवस आला, सगळे पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने चालले होते. आता ह्या वारकरी मित्राचा नियम झाला, दाखल झाले पालखी सोहळे पंढरीत आणि नियम चालू झाला. चंद्रभागेला स्नान, कान धरून उडी मारणे, गरुड खांबाला आलिंगन, भगवान परमात्म्याचं दर्शन घेणे, पुंडलिकाचं दर्शन घेणे, हा वारकरी मित्राचा नियम चालू झाला. आणि कित्येक आजही लोकांना माहित नाही, तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर अंगाला साबण लावू नाही. आता हा पाटील नवीन होता, त्याला माहित नव्हतं. तो घरच्या सारखा मस्त पैकी उघडा बंद झाला, अंगाला साबण लावत बसला. भगवान परमात्म्याने विचार केला विटेवरच्या मालकांनी, तर बाबा लई दिवसांनी गिराईक सापडला. तो विटेवरून खाली उतरला, वासुदेवाचं रूप धारण केलं, पाटलाच्या जवळ गेला आणि पाटलाला म्हणला पाटला पैसा. आता पहिल्या काळात पैसे किती घ्यायचे बाबा तुमच्याकडून? वासुदेव 10 पैसे, बरोबर ना? 10 पैसे घ्यायचे. आणि मग हा पाटील होता, त्याला गावचं खायची सवय होती, गावचं खायची.
आता गरीबाचं कसं शहरात माहिती का, गरीबाचं घर छोटं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं या बसा राम राम. आणि मोठ्याचं घर कसं राहतं माहिती का, घरही मोठं आणि त्याचं अक्षरही मोठं, कुत्र्यापासून सावध राहा. विठ्ठल हा पाटील याला दुसऱ्यांचं खायची सवय होती, द्यायचं माहित नव्हतं. मग हा काय म्हटलं माहिती का, पाटला हे बघ देवा, तुला पैसेच पाहिजे ना, आमच्या रूम वरती आहे. मी आता इथं आंघोळीला आले, एक तर माझा मित्र पुढं गरुड खांबाला आले, काल धरून उडी मारायला गेला, मला माहित नाही. तू आमच्या रूम वरती आहे, तुला 10 पैसे देतो. किती पैशांसाठी? हा पटापट बोलत चालायचं. आता 10 पैशांसाठी कुठे येऊला? रूम वरती. आता रूम वरती गेला. आता आपण जर विचार केला ना कार्तिक एकादशीचा, आपल्याला जर चालत जायचं म्हटलं ना, इसगावीपासून समजा पंढरीकडे किंवा रेल्वे पुलापासून इसगावीकडे आपल्याला कमीत कमी 2.5 तास लागतो, तेवढ्या 1.5 किलोमीटर मध्ये. किती? 2.5 तास. आपण याला काय गर्दी, ट्रॅफिक सिग्नल बिग्नल, झेब्रा क्रॉसिंग काहीच लागत नाही. हा लगेच निघाला. हा गेला. पाटलाने त्याला खिडकीतून पाहिलं रूमच्या, बरं का, वासुदेव आला. याने लगेच बॅग पॅक केली आणि म्हटलं हे बघ, तू इथं रूम पर्यंत आलाय, मी आता गावाला निघालो, फक्त तिकीटामध्ये पैसे ठेवले. तुला पैसेच पाहिजे ना, माझ्या गावाला. किती पैशांसाठी? 10 पैशांसाठी. आता मला सांगा, तुमचा टेम्पो धरा ते पंढरी, तिकीट किती लागतं? तिकीट किती लागतं? 500. बरोबर. कोणता वासुदेव असा आहे तो 10 रुपयासाठी किंवा 10 पैशांसाठी 500 रुपये घालून येईल? आहे का? पण याला तिकिटाची गरज नसते ना. हा इतका जेवढा काळा आहे ना तेवढा सुंदर पण आहे. त्याला मेकअपची गरज नाही, आपल्यासारखं नाही. आता आमची ताई मला होत होती, फेरंगळी लावता का, देऊ का? त्याला मेकअपची गरज नाही ना. इतकं सुंदर, इतकं सुंदर. राजच कुमार मदनाचा पुतळा, राजच कुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, राजच कुमार मदनाचा पुतळा. तो एवढं ट्रॅफिक जाम करून इकडे आला. आता आला तर आला, वेशीवरती दिसला. आता तुमच्या गावाला वेश आहे, आमच्या गावाला नाही बरं का. वेशीवरती पाटे वासुदेव आलेला बघितला. हा दुसऱ्या दिवशी लगेच एकाची सिगारेट दुसऱ्याचा चहा पिऊन पारावरती बसला होता. कधी पण पहा, प्रत्येक गावात चालण्या चौकटी करणारे लोक असतात. आता पारावरती बसला, याने बघितलं वासुदेव आला. त्या पारावरच्या लोकांना सांगितलं आता काय करायचं, हा वासुदेव येईल, तुला माझ्या घराचा पत्ता विचारेल, तू डायरेक्टली सांगायचं पाटील रात्री निवर्तले. काय म्हणले? पाटील रात्री निवर्तले. माहिती मंडळी भाषा समजते का? हा, पाटील रात्री गचकले. आता कळली का? विठ्ठल विठ्ठल. मग आता वासुदेव आला. वासुदेवाला ह्या मित्रांनी तर असं सांगून दिलं. म्हटले चला आज तरी आलोय ना, आता अंत्यविधीच करून जातो. काय म्हटले? अंत्यविधी. किती पैशांसाठी? हा, 10 पैशांसाठी. आणि आता पाटलाच्या वाड्याच्या दिशेने वासुदेव निघाला. जसा वासुदेव वाड्याच्या दिशेने पाटलाने पाहिला तसा पाटील म्हटला हे बघा तो वासुदेव येईल आणि तुम्ही, मी मेलो म्हणून तुम्ही रडा. किती पैशांसाठी? हा. मग त्या पाटलांच्या बायका त्यांना सांगायला देत नाही.
त्यांना सांगायला लागत नाही, ऍक्टिंग तर इतकी भारी करतात, घरात असले तरी म्हणणार ते घरात नाहीत. काय म्हणणार ते घरात? अगं कुठं गेले विठ्ठल विठ्ठल. पाटील मेला म्हणून पाटलाच्या बायका रडायला लागल्या. किती पैशांसाठी? आणि मग आता भावकीचा विचार आणि गावकीचा विचार जर करायचं म्हटलं, भावकीला सुख नसतं. जर एखादा पोरगा मस्त एज्युकेटेड असेल ना, त्याच्या भावकीच्या मनात किती दुखतं ना, हे भावकीला जाऊन कधीतरी एकांतात विचारा आणि फक्त म्हणा मी तुमचा आहे, मला फक्त सांगा अंतःकरणापासून. मग ते सांगतील किती दुःख होतं त्यांना. भावकी काय राहते? बापू आणायला बोला, बापू कोण आणतं? भावकी. सुतळे गुलाब सगळं भावकी. आणि परत हिशोबात 1000 रुपये टाकून लावतं. हा, मग ह्या सगळ्या गोष्टी भावकीने गोळा केल्या. भावकी घालवायलाच बसलेली राहती. मग भावकीने गोळा केलं आणि पाटलाला पाणी तापायला ठेवलं. पाणी तापायला ठेवलं किती पैशांसाठी? पाणी भरपूर उकळून घेतलं आणि ते पाटलाच्या अंगावरती गरम पाणी ओतत होते. किती पैशांसाठी? हा, 10 पैशांसाठी पाटील एवढं गरम पाणी सहन करत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता 4 वाजले होते. आणि पाटलाला सवय होती दिवसभरात 4 वेळा खायची, तरी तो उपाशी राहिला. किती पैशांसाठी? 10 पैशांसाठी उपाशी राहिला. आणि नंतर माणसं मेले का त्यांच्या तोंडात काय ठेवत्या? हा, वैयक्तिक माझं मत असं आहे स्वामी, हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देवत्यांचा, पवित्राची होय देवत्यांचा, पवित्राची होय देवत्यांचा. बरोबर, देव पवित्र होणार आहे, फक्त आणि मुखाने नामस्मरण घेत चला. पण जर आपण मुखाने माणिकचंद अनेक गोष्टी जर केल्या, मद्यपान केलं, आता विचार करायचा जर म्हटलं ना माऊली, शोभंती काय? आपल्या जर एकादशींचा विचार केला ना, एकादशींचा 99% आपल्या एकादशी रविवारच्या येतात. कधी? रविवारच्या. आता कित्येक लोक असे काळे कॅरेबॅगचे लोक आहेत, रविवार ते काळे कॅरेबॅग घेऊन येतात. आता जर विचार केला तर आपले नामपुरांचे प्रमाणे सर्वंकटी राम देहाती माणूस मेला ना कोणता पण तुळशीचं पान ठेवणे अगोदर ना आपणच लोकांनी विचार करायचा बरं का. अन्न शुद्धीकरणासाठी, देह शुद्धीकरणासाठी आपला ज्ञानेश्वरीचा 15 वाद्याचा आपण वापर करतो, माऊली करतो ना. हा, मग आता आपण इथून पुढे डोक्यात लावायचं. काही लोक असे असतात ना गावात, काकड्याचा आवाज कमी करायला लावतात. काय काकड्याचा आवाज कमी करा महाराज लोक आमच्या झोपा मोडतात. आणि कित्येक आया अशा आहेत त्यांचा पासम्या धुऱ्यावर करून झोपतो. आणि ते काय म्हणतात माहिती, माझं पोरग ना कामावरून येतो, त्याची झोप होत नाही, तुम्ही आवाज कमी करा सांगतात. हे खिलजीची भावकी असल्यासाठी बर का. मग वैयक्तिक माझा ना
जोपर्यंत जिवंत आहे आणि तोपर्यंत ही सगळ्या तरुण मंडळींच्या मनात दहशत निर्माण करेल, आणि मेला ना तरी याचं चौरंग दहशतच निर्माण करेल तरुणांच्या मनात. म्हणून मी याचा चौरंग केला. संस्कार गरजेचे. आजकाल संस्कार शून्य झाले. संस्कार शून्य झाले. प्रत्येक आईला काय वाटतं माहिती का, गावाकडे जरा फॅड कमी आहे, पण जर सिटीत थोडस गेलं ना मग कळतं. प्रत्येक आई काय म्हणते माहिती का, माझी मुलगी शॉर्ट कपड्यांमध्ये छान दिसते. काय म्हणते, शॉर्ट कपड्यांमध्ये छान दिसते. तुम्ही जर 4 वर्षाच्या मुलीला हाफ कपडे घालायची सवय लावली ना, पर्यायी ती मुलगी 14 वर्षाची झाली, त्याच्या पुढे गेली तरी ती हाफच कपडे घालेल. ती हाफच कपडे घालेल. जसं आपण आपल्या मुलीला संस्कार देतो ना, तसं मुलांनाही संस्कार देण्याची गरज आहे. आता विषय असा आहे, हा विषय नाहीये, परंतु सांगणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. धर्म के झगड़े करते करते एक दिन भारत मां लुट जाएगी. आज मेरी प्रियंका लुट गई, कल तेरी परी लुट जाएगी. अब हम नहीं सिखाते ये तो वाणी पर भारी है. कैंडल नहीं मलाई रस्सी, फांसी पे लटका देंगे, फांसी पे लटका देंगे. कसम है बाइबल गुरु ग्रंथ और गीता और कुरान की. धर्म के झगड़े लड़ते रहेंगे, बात यहाँ हर नारी की. ना बाबा मैं लौट के आऊं तेरे इस जहान में. दुनिया सारी घूर के देखे, पग पग पे हैवान है. तू फिक्र न कर, तेरे साथ खड़े हम, तेरी राहों में जान लुटा देंगे. कैंडल नहीं मलाई रस्सी, फांसी पे लटका देंगे, फांसी पे लटका देंगे. कसम है बाइबल गुरु ग्रंथ और गीता और कुरान की. धर्म के झगड़े लड़ते रहेंगे, पर बात यहाँ हर नारी की. धर्माचे झगडे आपण नंतर पाहू, पण महिलांसाठी एकत्र या. आणि महिला मंडळ, तुम्ही संस्कार द्या. तुम्ही संस्कार द्या. काळाची गरज आहे. आपल्या मुलींना तुम्ही शिकवा. कुठे गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे, कधीतरी धर्म मंडपात घेऊन या. आजकाल जर आपण पाहिलं, वर्तमानपत्र पहा, बातम्या पहा, तुम्ही एबीपी माझा पहा, नाही तर कोणताही चॅनल पहा, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, सगळीकडे तुम्ही पहा. एकही अशी बातमी तुम्हाला दिवसभर चांगली देणारं माध्यम नाहीये. धर्ममंडप हे एकमेव आहे, तिथं तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल. धर्ममंडपात येत जा. वादविवाद सोडा आणि धर्म कार्यासाठी एकत्र येत चला. धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि काय होतं माहिती का, जे जे वडील कर्म करतील ते नाम धर्म ठेवतील. जे तुम्ही करणार आहे तेच तुमचा मुलगा करणार आहे. लांब कशाला. माझे वडील निवृत्तीनाथांच्या वारीला दरवर्षी जायचे. वडील वारले 3 वर्ष झालं. मला माझी मुलगी छोटी असल्यामुळे जाता येत नव्हतं. पण यंदा मी विचार केला, वडील माझे निवृत्तीनाथांच्या दरबारात वारीला जायचे ना, मला जायचंयच. वडिलांच्या पाठीमागे आपण वारी चालू केली. मग अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जे जे काम करणार ना, ते तुमचं मुलगा मुलगी पुढे तो वारसा चालवणार. आता संस्कार ही खूप काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. तुम्ही म्हणता आम्ही काय खावं काय प्यावं ह्या बाईचा काही संबंध. आम्ही काय खावं काय प्यावं ह्या बाईचा काय संबंध. 60 वर्ष झाली ना सत्याला. आता निर्धार करा. आता निर्धार करा. पशु हिंसा होणार नाही. आपल्या घरात जर आपण स्वयंपाक करताना चाकूने जर किचन मध्ये आपल्याला कापलं ना, 3 दिवस आपण बोट आपल्या नवऱ्याला दाखवत असतो. बाबा हे बघ मला कापलंय, बाबा हे बघ मला कापलंय. 3 दिवस आपण दाखवतो. त्या निष्पाप जीवांनी सांगायचं कोणाला, मुके जीव येते त्यांनी बोलायचं कोणाला, कापणं थांबवा, मारणं थांबवा, पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आणि छत्रपतींचा एक मी किस्सा सांगून जाईन. ज्या वेळेस छत्रपतींच्या घरात एकही तुकोबारांच्या घरात एकही अन्नाचा कण शिजत नव्हता, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला होता. काय पाठवलं होता? नजराणा पाठवला होता. आणि आपल्या मावळ्यांना सांगितलं होतं की बाबा जा आणि ज्यावेळेस तुकोबारांना द्याल ना, त्यावेळेस मिळाली म्हणून तुकोबारांची स्वाक्षरी आणा. स्वाक्षरी आणा. तुकोबारांनी ते नाकारलं आणि तुकोबाराय म्हटले तर बाबा
ते जो नजराना दिलाय ना त्याच्यावरची स्वाक्षरी करायची ना तो माझ्याकडे द्या. त्याच्यावरती तुकोबरायांनी उपदेश केला छत्रपती शिवरायांना. राजे, माझ्यासाठी तुम्ही एवढा त्रास सहन केला ना तर माझे ऐकाल. तर तो उपदेश असा होता, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. नाही वेळेवर तुका म्हणे सांगत हो. छत्रपती शिवरायांना उपदेश केला तुकोबरायांनी. मी तुमच्यातली म्हणून मी तुम्हाला बोलते, दुसरे कोणी येऊन सांगणार नाही. काय होतो विषय, आपण जर आपल्या लोकांना नाही बोललं, नाही शिकवलं, आपण आपला धर्म शिकवायला कमी पडलो, कोणीतरी परधर्मी येतो आणि त्यांचा धर्म शिकवून जातं. विठ्ठला विठ्ठला. आपण 15 दिवसापूर्वी विशाल तुम्ही ती बातमी पाहिली असेल. कोरियन गेम्सच्या नादी लागून 3 मुलींनी घरात आत्महत्या केल्या. या 2-3 मुली मग अशापासून हसतात. त्यांना माझी भाषा कळत नाहीये का त्यांना समजूनच घ्यायचं नाही हेच कळत नाहीये. हा विषय. कोरियन गेम खेळत होत्या 3 मुली आणि विशेष म्हणजे गेमच्या एवढ्या आहारी गेल्या होत्या स्वतःचे नाव सुद्धा त्या मुलींनी चेंज केले होते आणि शेवटी त्यांनी काय केलं, आत्महत्या केली. आपण आपल्या मुलांना मोबाईल देतो ना, पहा करतायत काय, लक्ष द्या, शिकवा. तुम्ही शाळेत जाताय, फी देताय तर एकदा बारकाईने लक्ष द्या. कारण काय, भविष्य आहे देशाचं. आपल्या देव देश धर्म आपणच टिकवलं पाहिजे. त्यांनी प्राण वेचले हो शहीदांनी, ते आपल्यासाठी रात्रंदिवस तिथे उभे. एकीकडं शहीद आहेत ना ते सीमेवरती लढतात आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे ते तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण फिरे, हे विना घेऊन टाळ घेऊन काम करतात, पण धर्माचंच काम करतात. मग धर्मकार्यासाठी कधीतरी एकत्र चला, निर्व्यसनी राहा आणि चांगलं काम करत राहा. 3 चरण आपण सोडवले. 4थ्या चरणाचा जाता मी अर्थ समजून जाईल. तुम्ही म्हणसाल का बाई भोर तालुक्यातून आली, पुणे जिल्ह्यातून आली, आता जर तुकोबरायांचा अभंग म्हटला तर शेवट तुका म्हणे, नामदेवरायांचा म्हटलं नामा म्हणे, जनाबाईंचा म्हटलं तर जना म्हणे. आणि मग ही बाई आली, अभंग सांगितला ज्ञानोबरायांचा आणि मग शेवटी बापरमध्ये गुरु. असं का? याचं कारण सांगेल. ज्ञानोबराय समाधीस्थ निघाले वयाच्या 16व्या वर्षी, परंतु आपल्या प्रत्येक भावांनी विरोध केला. आपल्या प्रत्येक भावांसाठी 2-2 वर्ष ज्ञानोबराय थांबले आणि त्या कालावधीमध्ये जेवढी अभंगांची रचना झाली त्या प्रत्येकाच्या अभंगाच्या शेवटी लागलं बापरमध्ये गुरु विठ्ठलाचं भेटी. अभंगाचं 4थं चरण. बाबर कुमादेवी मी तुमच्या समोर बोलले, एवढे लांबून आले. मला ज्यांनी आमंत्रित केलं ते आपले भागवत कथाकार एकनाथ महाराज असतील, काका असतील, यांनी सगळ्यांनी मला तुमच्यापर्यंत सेवा तुमची करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. मी त्यांचे आभार मानते. ज्यांनी खूप सुंदर अशी पखवादाची मला साथ केली ते कार्तिक स्वामी असतील, आपले महाराज लोक. मला सर्वांची नाव ज्ञात नाही. आपण नावासाठी एकत्र नाही तर नामासाठी एकत्र आलो हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. मी सगळ्यांचे आभार मानते. आणि ज्यांनी खूप हार्मोनियमची साथ खूप गोड दिली ते काका असतील, त्यांच्याही चरणी समर्पित. तुमच्या सगळ्या महिलांच्या चरणी समर्पित. तुम्ही म्हणसान तुला ज्यांचे नाव माहिती आहे त्यांचेच नाव घेतले, विशालचं घेतलं, आमचं घेतलं नाही, आम्ही नसतो तो कोणासमोर, बरोबर ना. तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय